लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव आणि मधू यांनी खूप चांगला टाईम घालवलेला आहे. आता राघव तिच्या रूममधून चाललेला असतो. तो बाहेर येतो आणि दरवाजा बंद करतो. सिंधू त्याची दारातच वाट बघत असते. आज तू जे काही केलंयस ते खूप छान केलंय, असं ती तिच्या नजरेने आणि हाताने त्याला दाखवत असते. आजचा दिवस खरोखरच खूप छान आहे. तुझी ॲक्टिंग खूप छान आहे, असं देखील ती राघवला खुणवत असते. राघव देखील सर्व गोष्टीवर खुश झालेला आहे. आतमध्ये मधू आहे आणि तिला असं वाटतंय की पुन्हा एकदा आपण राघवला भेटावं. राघव बाहेर गेला असेल का असं तिला वाटतं आणि ती आता बाहेर येत आहे. खरं तर राघव आणि सिंधू बाहेर एकमेकांशी बोलत आहेत आणि तेवढ्यात आता मधू दारामध्ये येत आहे, दार उघडत आहे. दार उघडतं आणि राघव बरोबर सिंधूच्या समोर जाऊन उभा राहतो की जेणेकरून मधूला सिंधू दिसू नये. आणि मधूला सिंधू दिसतच नाही. उलट तिला ही गोष्ट छान वाटते की राघव दारामध्ये आपली वाट पाहत आहे. दारामध्ये दिसणाऱ्या राघवला पाहून मधू म्हणते की तू अजून गेला नाहीस. राघव म्हणतो मला जाऊच वाटलं नाही, म्हणून तर मी इथं थांबलो आहे. मधूला त्याचा हा अंदाज खूपच आवडलाय. राघव आपल्यावर खरोखर प्रेम करतोय असं पुन्हा एकदा तिला समजलेलं आहे. राघव दारात उभा राहून आपली वाट पाहत होता आणि आपण बरोबर त्याच्या इच्छेप्रमाणे तिथं गेलो या गोष्टीचा आनंदच तिला होत आहे. राघव तिला म्हणतो, "ठीक आहे, आता झोपूया. खूप रात्र झालेली आहे. दरवाजा बंद करून घे." मधू म्हणते, "मला देखील तेच वाटतंय. काळजी घ्या." असं म्हणून ती आता राघवला निरोप देते. राघवसुद्धा तिला काळजी घ्या म्हणून निरोप देतो. तेवढ्यात मधू राघवला पाठीमागून गुदगुल्या करते आणि त्यामुळे राघवच्या चेहऱ्यावर वेगवेगळे एक्सप्रेशन उमटायला लागतात. पण त्या गोष्टीचा आनंद मधूला होऊ लागतो. राघव किती रोमॅन्टिक झाला आहे आणि तो आपल्याला किती रोमॅन्टिक पद्धतीनं पाहतोय असंच तिला वाटतं आणि ती त्याला म्हणते, "जाण्याची इच्छा नाही आहे वाटतं." राघव म्हणतो, "तेच होतंय. मला ना जाऊच वाटत नाही आहे. मला असं गुदगुल्या केल्यासारखं होतंय." मधू म्हणते, "मग जाणार नाहीस का?" राघव म्हणतो, "नको, मी आता जातो." असं म्हणून तो दरवाजा बंद करून घेतो आणि आता मधू देखील दरवाजा बंद करून आतमध्ये निघून जाते. राघव म्हणतो, "हे काय होतं?" सिंधू म्हणते, "थोडीशी गंमत होती." राघव तिच्याकडे पाहतच राहतो. आता सिंधू तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती अतिशय आनंदी असते. आज मधू आपल्या जाळ्यामध्ये पुरती अडकलेली आहे. राघवचं नाटक मधूला 100% खरं वाटलेलं आहे. राघवनं केलेला प्रपोज मधूला खरा वाटला आहे. म्हणजे आता मधू आपल्या पूर्णपणे जाळ्यात अडकली आहे या गोष्टीचा प्रचंड आनंद सिंधूला होत आहे. आता तू सुटत नसते असं देखील ती बोलत आहे आणि तेवढ्यात तेथे बदकुली म्हणजेच रेश्मा आलेली आहे. तिला पाहून एकदम कृष्णा बोलायला लागते की "बदकुली, तू आपल्या रूममध्ये कसं काय आली आहे गं? तुला काय पाहिजे?" तेव्हा रेश्मा तिला म्हणते की "तू अशी हसतेस काय? रात्रीची वेळ आहे. तुला काय झालेलं आहे?" तेव्हा कृष्णा तिला सांगायला लागते की "आपण आहे ना आत्ता एक्सरसाइज करतोय. आपल्याला हसण्याचा एक्सरसाइज करावा लागतो. हसण्याचा एक्सरसाइज केल्याचे किती फायदे आहेत ना, मी तुला सांगू शकत नाही. म्हणजे ना आपल्या चेहऱ्याला असा मसाज करायची गरज पडत नाही. आपण जर का सतत हसत राहिलो ना, तर आपल्या चेहऱ्यावरचा असा ग्लो कायम राहतो. कसलाच मेकअप करायची गरज नाही, काही करायची गरज नाही आहे. बदकुली, मला तर वाटतंय तू सुद्धा ना आपल्याप्रमाणे असा व्यायाम केला पाहिजे आणि तू असा हात कर." असं म्हणून तिला हात करायला लावते आणि आपण सांगतोय ना, तशा पद्धतीनं तो आपल्या पाठीमागे कर. बघ, तुला सुद्धा हे हसण्याचे बेनिफिट होणार आहेत. असं म्हणून ती सुद्धा आता रेश्माला हसायला लावते आणि रेश्मा आणि सिंधू दोघीही मिळून जोरजोरात हसायला लागतात. रेश्माला तर हे काय चाललंय कळत नसतं, पण आता ती सिंधू सांगेल त्याप्रमाणे जोरजोरात हसत असते. दोघीही आता वेगवेगळे हावभाव करून एकमेकाला हसू येईल असे हावभाव करून हसत असतात. "तळ्यातलं पाणी, मळ्यातलं पाणी, तळ्यातलं पाणी पिऊया, मळ्यातलं पाणी पिऊया." असं काहीही बोलून कृष्णा तिला हसवत असते आणि रेश्मा देखील तिच्याबरोबर दिलखुलास हसत असते. रेश्मा आणि सिंधू हे खळखळून हसलेले असतात आणि तेवढ्यात अचानक रेश्माच्या लक्षात येतं की आपण इथं का आलेलो आहे. रेश्मा एकदम शांत होते आणि म्हणते, "बघ, हे असं होतं. मी इथं का आले ना तेच विसरून गेलेले आहे." तेव्हा कृष्णा विचारते, "हो खरं, बदकुली तू का आलीस इतक्या रात्रीची माझ्या रूममध्ये?" तेव्हा ती सांगते की "तुला आज माझ्या रूममध्ये झोपायला यावं लागेल." कृष्णा म्हणते, "आपण येत नसतो. आपल्या लंबूजीजवळ आपल्याला झोपायचं असते, त्यामुळं आपण येणार नाही." बदकुली म्हणते
की "तसं नाही, मला ना सांगितलेलं आहे तुला घेऊनच यायला. त्यामुळे मला तुला घेऊनच जावं लागणार आहे." रुक्मिणीचा निरोप आहे हे कळल्यानंतर सिंधू देखील जायला तयार होते. सिंधू म्हणते, "पण ऋषभ कुठे गेलेला आहे?" तेव्हा रेश्मा सांगते, की "तो आज पेढीवर गेलेला आहे आणि तो तिकडेच थांबणार आहे. त्यामुळं तू माझ्या रूमवर झोपायला चल." असं म्हणून ती तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. जात असताना पुन्हा एकदा सिंधू तिला हसण्याचे फायदे सांगत असते आणि "अजून आपलं काम झालेलं नाही आहे. आपल्याला भरपूर हसायचं राहिलेलं आहे." असं म्हणून पुन्हा एकदा ती रेश्माला हसायला लावत असते. रेश्माला म्हणते, "तू वर बघ आणि आता जोरजोरात हसायला सुरुवात कर. तू हसायला लागलीस ना, की तुझ्या लक्षात येईल की हसण्याचे किती फायदे आहेत. याचा परिणाम लगेच जाणवणार नाही. हळू तुला याचा परिणाम जाणवणार आहे." असं काहीही बोलून ती रेश्माची मज्जा घेत असते आणि रेश्माला हसायला देखील लावत असते. रेश्मा छताकडे बघून दिलखुलास हसत असते. रेश्माला देखील वाटत असतं, की खरोखरच या गोष्टीने आपल्यावर काहीतरी पॉझिटिव्ह परिणाम होईल. आणि तेवढ्यात सिंधूला तिच्या साडीवर लावलेली एक चिठ्ठी सापडते. ती चिठ्ठी राघवने दिलेली असते. "आज रात्री 12 वाजता मला भेट," असं त्या चिठ्ठीमध्ये दिलेलं असतं. अक्षर राघवचं असतं त्यामुळे तिला समजतं की हे राघवनेच पाठवलेलं आहे. पण राघवने का पाठवलं असेल असा प्रश्न तिला पडलाय. राघवला नक्की रात्री 12 वाजता माझ्याशी काय बोलायचं असेल असा विचार करून रात्री 12 वाजता भेटायला जायचं तिनं ठरवलंय. रेश्माला ती अचानक आता हसायचं बंद कर असं सांगते. तेव्हा रेश्माला देखील प्रश्न पडतो की हिचं वागणं नक्की काय चाललेलं आहे. आता कृष्णा आणि रेश्मा रेश्माच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि तेवढ्यात सिंधू म्हणते, "आता परत मला माघारी जायला पाहिजे." रेश्मा म्हणते, "आता कशाला माघारी जायचं तुला?" तेव्हा ती सांगते, की "आपल्याला या कपड्यावर झोप येत नाही. आपण नाईटचे ड्रेस घालायचं विसरलोय. आपण मेकअपसुद्धा केलेला तसाच आहे. आपण असा मेकअप केलेला असून झोपू शकत नाही. आपल्याला अशी झोपच येणार नाही." तेव्हा रेश्मा तिला म्हणते, "कशाला नाटकं करतेस? असू दे ना, एखाद दिवस असं झोपलं तर काय मोठा फरक पडणार आहे. आता मी तुला तिकडं जाऊ देणार नाहीये. आता तू इथंच झोपायचं." असं म्हणून रेश्मा मात्र तिला जाऊ देत नसते. तेव्हा ती म्हणते, "मी जात नाही, तर मग तूच माझ्या रूममध्ये जा आणि माझे नाईट ड्रेस वगैरे सगळं घेऊन ये." रेश्मा म्हणते, "ते चालेल, पण तू मात्र इथून जाऊ नको, कारण जर का रुक्मिणींना हे कळलं, तर ती मात्र मला सोडणार नाहीत. त्यामुळं तू इथेच थांब, मी जाऊन तुझे कपडे घेऊन येते." असं म्हणून आता ती स्वतः निघून गेलेली असते. आता सिंधू विचार करते, की आपल्याला राघवला भेटायचं आहे आणि त्यासाठी काय प्लॅन करता येईल. जेव्हा रेश्मा झोपेल तेव्हाच आपण उठून जाऊया असा तिचा प्लॅन झालेला आहे. थोड्याच वेळात रेश्मा ढाराढूर झोपी गेलेली आहे. ती शांतपणे झोपलेली असते, पण कृष्णा म्हणजेच सिंधूला मात्र अजिबात झोप येत नसते. कारण रात्री 12 वाजता आपल्याला राघवला भेटायचं आहे हे तिने ठरवलेलं असतं आणि आता जवळ 12 वाजत आलेले असतात. राघव आपली खाली वाट बघत असेल असा विचार तिच्या मनामध्ये येतो. रेश्मा गाढ झोपली आहे का ती पाहते. रेश्मा गाढ झोपलेली असते. उठलेल्या रेश्माला आपण तेथे झोपलेलं आहे असं जाणवावं म्हणून पांघरुणामध्ये काही उशा लपवून सिंधू तेथून फरार झाली आहे. सिंधू जिन्यातून खाली येते. मध्यरात्र झालेली आहे. राघव नक्की इथे असेल का असा प्रश्न तिला पडलेला आहे. राघवला आपल्याशी काय बोलायचं असेल बरे असे प्रश्नसुद्धा तिला पडलेला आहे. अंधारात चाचपडत सिंधू चालत असते आणि तेवढ्यात तिला दिसतं की रुक्मिणी जवळच उभारलेली आहे. आता रुक्मिणीची गंमत करायची असा मूड तिला येतो. चला थोडीशी सिंधुगिरी करूया असा विचार करून तिने रुक्मिणीची गंमत करायचं ठरवलेलं असतं. रुक्मिणी पाणी पित असते आणि तेवढ्यात जोरात ती तिच्याजवळ जाऊन ओरडते आणि रुक्मिणी एकदम घाबरून जाते. रुक्मिणी म्हणते, "तुला कळतंय का काय? माझा घाबरून जीव गेला असता." तेव्हा सिंधू तिला बोलायला लागते, की "फडफड आपल्याला माहिती आहे तू ना एकदम स्ट्राँगेस्ट वुमन आहे. तुला काही सुद्धा होणार नाही. त्यामुळेच आपण इथं येऊन तुला भीती दाखवली." तेव्हा रुक्मिणी म्हणते, "तू काय करतेस इथं?" दोघींचं चाललेलं संभाषण राघव ऐकत असतो. राघव देखील त्याच टायमाला बरोबर खाली आलेला आहे. रुक्मिणी आता चिडलेली असते आणि ती कृष्णाला बोलत असते. म्हणते, "इतक्या रात्रीचं काय करायचं तुला खाली?" तेव्हा ती म्हणते, "इतक्या रात्रीचं आपल्याला शतपावली करायची आहे. आपण ना दिवसभर केलेलंच नाही ना. आता आपल्याला करू वाटतंय म्हणून आपण करत आहे. आपले 1000 स्टेप्स असतात ते आपल्याला करावे लागतात म्हणून आपण इथं आलेलो आहे." तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "आता ही 1000 स्टेप करायची वेळ नाही आहे." तेवढ्यात रेश्माला देखील जाग येते आणि ती खाली आलेली असते. रुक्मिणी रेश्मावर चिडते आणि म्हणते, "तुला एक काम दिलं ना तर ते सुद्धा करणं होत नाही. हिच्यावर नजर ठेव म्हणलं होतं ना, तरी तू नजर ठेवू शकली नाही." रेश्मा म्हणते, "अहो मी झोपले होते ना, त्याचाच फायदा घेऊन ही कधी निघून आली ना तेच मला कळलं नाही."
रुक्मिणी म्हणते, "आत्ताच्या आत्ता हिचा हात धर आणि तिला माघारी तिच्या रूममध्ये घेऊन जा." रेश्मा म्हणते, "तुम्ही काही काळजी करू नका. आता मी हिच्यावर लक्ष ठेवेल. ही जोपर्यंत झोपत नाही ना, तोपर्यंत मी झोपणार नाही." असं म्हणून ती आता सिंधूला घेऊन चालली आहे. इकडे राघव पाहत आहे, की रेश्मा सिंधूला घेऊन जात आहे. त्याला तर सिंधूला भेटायचं आहे आणि महत्त्वाचं बोलायचं आहे. पण आता ते शक्य होणार नाही हे त्याला जाणवतं आणि तेवढ्यात पाठीमागून त्याच्या मधू येते. मधू त्याला विचारते, की "इतक्या रात्रीचं तू काय करत आहेस?" तेव्हा तो म्हणतो, काही नाही असंच थोडंसं तिकडं काहीतरी आवाज झाला होता म्हणून मी आलो होतो." मधू म्हणते, की "तुला सुद्धा आज झोप येत नाहीये ना?" राघवला समजतं, की मधूला काहीही समजलेलं नाहीये. तेव्हा तो म्हणतो, "हां, तेच तर ना. आजचा दिवस एवढा छान आहे ना, की मला अजिबात झोप येत नाहीये." तेव्हा मधू देखील त्याला तेच म्हणते, "मला देखील अजिबात झोप येत नाहीये. आजचा दिवस किती छान गेलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतंय, की आता झोपूच नये." राघव म्हणतो, "खूप रात्र झालेली आहे. असं काही करू नको. शांतपणे जाऊन झोप. आजचा दिवस छान गेलाय ना, उद्याचा सुद्धा दिवस आपल्याला असाच छान घालवायचा आहे." तेव्हा मधू म्हणते, "राघव, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." राघव म्हणतो, "बोल. तुला काय बोलायचं ते बोल." तेव्हा मधू त्याला सांगते, की आता आपल्याला सिंधूचं श्राद्ध घालणं गरजेचं आहे. कारण सिंधू आपल्यातून निघून गेलेली आहे आणि तिच्या आत्म्याला मुक्ती मिळावी यासाठी आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण तिला जाऊन आता बरेच वर्ष झालेले आहेत. तर आता तिचं श्राद्ध घालणं गरजेचं आहे. आता पितृपंधरवडा देखील चालू आहे आणि त्यामुळं आपण हे काम करणं गरजेचं आहे, असं ती राघवला सांगत असते. राघवच्या मनामध्ये मात्र तिच्याविषयी प्रचंड राग येतोय. सिंधू जिवंत असताना देखील ही व्यक्ती तिचं श्राद्ध घालायला लावते या गोष्टीचा राग त्याला येत असतो, पण आता तो राग व्यक्त करणं अशक्य असतं. राघव मनात म्हणत असतो, की किती नीच बाई आहे. सिंधू जिवंत आहे तरी देखील तिचं श्राद्ध मला घालायला लावते. तर आता मधू राघवला विचारत असते, "तुला काय वाटतंय? मी बोलते ते योग्य आहे ना?" राघव तिच्यापुढे उभा राहतो आणि म्हणतो, की "हो, तू जे बोलतेस ते मला योग्यच वाटतंय. पण याचा विचार आपण आत्ता नको करायला. आत्ता तू शांतपणे जाऊन झोप. याचा विचार आपण उद्या करूया आणि उद्या सर्व काही गोष्टी ठरवूया." राघवने आपलं ऐकलेलं आहे. या गोष्टीमुळे मधूला आनंद झालेला आहे आणि ती आता राघवच्या समोरून निघून गेलेली आहे. सकाळ होते. राघवच्या डोक्यात अजून तोच विचार आहे. मधू तिच्या रूममध्ये असते आणि तेवढ्यात राघव धावत पळत तिच्या रूममध्ये गेलेला आहे आणि तो तिला सांगतोय, "मधू, तू मला रात्री जे काय सांगितलंय ना, ती गोष्ट मला पटलेली आहे." अचानक येऊन राघव आपल्याशी काय बोलतोय हेच तिला कळत नसतं. तेव्हा ती म्हणते, "तू काय बोलतोयस?" राघव म्हणतो, "आपल्याला सिंधूचं श्राद्ध घालणं गरजेचं आहे असं तू म्हणली होतीस ना, मला देखील ती आता मान्य आहे. सिंधू आपल्यातून निघून गेलेली आहे आणि त्यामुळं तिचं श्राद्ध घालणं गरजेचं आहे. तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल असं मला देखील वाटत आहे. तू अगदी रास्त आणि योग्यच बोलली आहे असं मला वाटतंय." आणि तेवढ्यात पाठीमागून कृष्णा येते आणि ती म्हणते, की "असलं काही होणार नाही. सिंधूचं श्राद्ध तुम्ही घालू शकत नाही." राघव म्हणतो, "तुला काय करायचंय?" तेव्हा ती म्हणते, "तुला काय करायचंय तुम्ही म्हणू शकत नाही. कारण तुम्ही पोलीस आहात आणि तुम्हाला माहीत आहे, की जोपर्यंत एखाद्याची डेड बॉडी मिळत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती दगावलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. कायद्याने अजून सिंधू जिवंत असणार आहे, त्यामुळं तुम्ही तिचं श्राद्ध घालू शकत नाही." राघव तिचं बोलणं ऐकतो. मधूला देखील आता ते बोलणं पटलेलं असतं, पण मधूला ते बोलणं हाणून पाडायचं असतं. मधू म्हणते, "तू आमच्यामध्ये बोलू शकत नाहीस." तेव्हा कृष्णा चिडते आणि म्हणते, "तूच आमच्यामध्ये बोलू शकत नाहीस. तू आमच्यामध्ये बोलणारी कोण आहेस गं?" असं ती तिला विचारते. "मी तर याची बायको आहेस, तू याची कोण आहेस सांग?" असं म्हणून ती जाब विचारू लागते. खरं तर मधूला म्हणायचं असतं, की मी ह्याची होणारी बायको आहे, पण आता ती काहीच बोलू शकत नसते. कारण राघवने मधूला सांगितलेलं आहे, की आपल्या नात्याविषयी आत्ताच कोणाला काहीच बोलायचं नाही. तेव्हा मधू म्हणते, "मी मी मी याची बेस्ट फ्रेंड आहे." तेव्हा सिंधू तिला म्हणते, की "तू बेस्ट फ्रेंड आहे ना, तर बेस्ट फ्रेंडसारखी वाग. मी ह्याची बायको आहे. तू याची बायको होण्याचा प्रयत्न करू नको आणि बायको असल्यासारखं वागू नको." असा दम देखील तिने मधूला दिलेला असतो. मधू आता एकदम शांतच होते आणि ती राघवकडं बघत राहते. सिंधू राघवला सांगते, की "कसल्याही परिस्थितीत सिंधूचं श्राद्ध तुम्ही घालायचं नाही." तेव्हा राघव चिडतो आणि बोलतो, की "तू मध्ये बोलू नकोस. मधू जे सांगेल ना तेच या घरामध्ये होणार आहे आणि मधू जे सांगते ते योग्यच आहे. सिंधू आपल्यातून निघून गेलेली आहे आणि त्यामुळं
तिचं श्राद्ध घालणं गरजेचं आहे. तेव्हा सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला आहे आणि ती राघवकडं पाहत आहे. राघव असं बोलतो तेव्हा मधूला मात्र प्रचंड आनंद होतो. कारण राघव आपलं ऐकून सिंधूला बोलत आहे या गोष्टीमुळे तिला खूपच आनंद झालेला असतो. राघव सांगतो, की "आत्ताच्या आत्ता तुझं तोंड बंद कर आणि तू आमच्या रूममध्ये निघून जा," असं त्याने कृष्णाला सांगितलंय. तेव्हा मधूला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते, "राघव, अगदी बरोबर तू तिच्याशी वागलेला आहेस." सिंधू निघून गेलेली असते आणि राघव ठरवतो, की आता आपल्याला लवकरात लवकर श्राद्ध घालायचं आहे आणि त्यासाठीची तयारी देखील करायला पाहिजे. मधू त्याला म्हणते, की "तू काहीच काळजी करू नको. सगळ्या गोष्टीची तयारी मी करते. पण आत्ता तू जे तिच्याशी वागलेला आहेस ना, ते मात्र मला खूप आवडलेलं आहे. तिला आपल्यामध्ये बोलण्याची काहीच गरज नाहीये, पण नेहमी ती आपल्यामध्ये येत असते आणि आपल्याला बोलत असते." राघव म्हणतो, "तू तिची काळजी करू नको. आता मी फक्त आणि फक्त तुझंच ऐकणार आहे." खरं तर झालेलं असं असतं, की रात्री 12 वाजता जेव्हा राघव वाट बघत असतो, तेव्हा सिंधू निघून गेलेली असते. पण सिंधू पुन्हा माघारी आलेली असते. खिडकीतून ती येऊन राघवला भेटलेली असते आणि मध्यरात्री भेटून राघव आणि सिंधू यांनीच हा प्लॅन केलेला असतो. राघव सिंधूला सांगतो, की "त्या नीच मधूच्या मनामध्ये तुझं श्राद्ध घालायचा विचार आलेला आहे, पण मला मात्र हे अजिबात आवडलेलं नाहीये." तेव्हा झालेला सगळा प्रसंग, मधू आणि राघव यांच्यात झालेलं बोलणं, तो सगळं सिंधूला सांगून टाकतो. सिंधू म्हणते, "आत्ता मात्र आपल्याला तिचं ऐकणं गरजेचं आहे. जर का आपण तिचं ऐकलं नाही, तर मात्र मोठा अनर्थ होऊ शकतो. माझं श्राद्ध घातल्यानं काहीही अनर्थ होणार नाहीये. मी आहे ना, मी तुमच्या जवळ आहे, तुमच्या समोर आहे आणि कायम मी तुमचीच राहणार आहे. त्यामुळे श्राद्ध घातलं काय आणि नाही घातलं काय त्याने काही फरक पडत नाही." राघव म्हणतो, "पण असं करणं मला योग्य वाटत नाही." सिंधू म्हणते, "आत्ता सध्या योग्य-अयोग्य विचार करण्याची वेळ नाहीये. आत्ता मधूला आपल्या जाळ्यात ओढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जर का माझं श्राद्ध घालावं लागलं, तरी देखील ते घालणं गरजेचं आहे. प्रसंग समजून घ्या काय चाललेलं आहे." असं म्हणून तिने राघवला जागृत केलेलं आहे. सध्या मधूचं सगळं ऐकणं गरजेचं आहे. तेव्हाच ती आपल्या जाळ्यात पुरती अडकणार आहे, असं म्हणून श्राद्ध घालायला तिने राघवला सांगितलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू खुश होते आणि सिंधूला म्हणते, की "तुझं जिवंतपणी मी राघवला श्राद्ध घालायला लावलं आहे आणि तो देखील त्यासाठी तयार झाला आहे." तेव्हा सिंधू तिला सांगते, की "असं तुला वाटतंय, की माझं श्राद्ध घातल्यानं तू जिंकते पण देव आणि राघव दोन्हीही माझ्या बाजूने आहेत." तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की खरोखरच राघव देखील श्राद्ध घालत आहे. सिंधूचा फोटो लावला आहे, त्याला हार घातलेला आहे आणि राघव त्यापुढे बसलेला आहे. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.